त्यांच्यासाठी मी एकच सांगू शकते की हिलिंग प्लस ट्रान्सफॉर्मेशन. ओके. त्यांचं स्वतःचंही हिलिंग होणार आहे आणि त्यांच्यामध्ये खूप चेंज होणार आहे. म्हणजे आपण एक म्हणू शकतो की रिलीज आणि रिबर्थ. त्यांचं एक रिबर्थ होणार आहे. जसं मी आधीच म्हटले की कार्मिक सायकल कम्प्लीट होतोय, 1 नंबर येतोय, त्यामुळे नवीन बिझनेस असतील, नवीन काही प्रोफेशन असतील, जॉब चेंज करायचा असेल तर त्यांच्यासाठी हे वर्ष खूप छान आहे. फक्त त्यांनी एक काळजी घ्यायची, त्यांनी त्यांच्या रागावर कंट्रोल करायचा आहे. थोडंसं रागावर नियंत्रण ठेवलं तर समोरच्याचंही मन हर्ट होणार नाही आणि त्यांचं स्वतःचं नुकसान होणार नाही. खूपदा त्यांचं असं असतं की त्यांचे प्रिन्सिपल्सला ते खूप पक्के असतात, त्यामुळे त्यांचे प्रिन्सिपल्स हल्ले की ते चिडतात आणि समोरच्यावर ओरडतात. मग अशा वेळेस त्यांचं स्वतःचं नुकसान होतं. सो ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवायची, कारण 1 नंबर हा ऑलरेडी सनच्या अंडर, त्यांचा नंबर ऑलरेडी मंगळाच्या अंडर, त्यामुळे हे कॉम्बिनेशन जर झालं तर मग त्यांचा रागावरचं थोडासा नियंत्रण सुटू शकतं. ही काळजी त्यांनी नक्की घ्यावी. अच्छा. आणि आता यांच्यासाठी कोणता मंथ चांगला असेल आणि कलर्स कोणते चांगले असतील? त्यांना पहिला जानेवारी मंथच खूप छान जाणार आहे. जसं मी म्हटलं की एक हिलिंग त्यांना मिळणार आहे ह्या महिन्यात. सो जानेवारी छान आहे, मे छान आहे आणि ऑक्टोबर आणि डिसेंबर हे छान जाणार आहेत. कलर्स म्हणशील तर मग रेड कलर छान आहे त्यांच्यासाठी. रेडच्या शेड्स आणि गोल्डन हे नक्कीच कलर ते वापरू शकतात.